च्या ब्लॉग मध्ये खास अशी रेसिपी शेअर करणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि रेसिपी मध्ये तुम्हाला पुरणाची पोळी मांडा खापरावरी कसा बनवतात ते दाखवणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा. एक घेणार आहे मी दोघाला पण. आणि मी बघा लॉंग व्हिडिओ मध्ये टाकीत असते मी टाकत. अरे मोठे व्हिडिओ चांगले आहे ना, मोठे बघितले का तुम्ही? मोठे पाहिले का मला सांगा आधी. मोठे व्हिडिओ पाहिले शॉर्ट पाहिले असेल तुम्ही फक्त. हे बघा असं पीठ चाळून घ्यावं लागतं. हे गव्हाचं पीठ आहे. वरून आवाज अभ्यास बघायचा अभ्यास. हा अभ्यास आहे तिचा. इथं चूल मांडली आपल्याला, इथं मांडे करायचे. हा नाही इथंच चांगलं आहो, मला तिथंच चांगलं वाटतं बाई. झाडझुड चालू यांची. लिंबुनीचं हे लिंबाचं हे बोरीचं झाड आहे ना. बोरीचं, लिंबाचं, आळूचे पानं. हे बघा पपायाची झाड. पपायलाच भारी पण आव, तोडू नका बरं का. हा लिंबाचं झाड सावलीला आहे ना. सीताफळाची 2 झाड आहे. सीताफळ बघा, सीताफळे, हे जांभुळे आणि लिंबाची झाडं आहेत. मस्त छान असं मोठं झालेलं आहे बघा. पण अजून त्याला अजून लिंब काय वगैरे लागलेली नाहीये. आणि 2 आंब्याची झाडं लावलेली आहेत. तर यायला अजून ती खूप छोटी आहे, मोठी व्हायला वेळ लागणार आहे. इतकी छान झाडे वाटत नाही तर भारी वाटतं बरं का आईच्या इथं म्हणजे ना. आणि तिथं झाडं पण आहे ना खूप मोठी होतात पटकन, कारण माती अशी जास्त ते खत वगैरे असते ना, अशी पौष्टिक म्हणणार आपण तशी. आणि आमचं चालू आहे प्लॅनिंग की चूल कुठं मांडायची. वहिनी मला विचारते इथं मांडू का तिथं मांडू का. मी म्हणते हो मांडा. त्या जे म्हणलं का ते मी त्यांना सांगते. आणि हे बघा हे सगळे लाकडं वगैरे गोळा करते त्या चुलीसाठी. आणि चूल आहे ना विटांची चूल असली ना मग ते खापर व्यवस्थित बसतं आणि सगळीकडून त्याला जाळ लागतो, म्हणून विटाची चूल मांडावं लागते त्याला. आणि आम्ही नंतर प्लॅन चेंज केला, कारण कसं होतं पाठीमागं जर चूल मांडली ना तर हवा जास्त वारं होतं. इतकं वारं असल्यामुळे ती चूल भिजली असती. त्याच्यामुळे मग त्या म्हणल्या आपण पुढं चूल मांडूया. तर डाळ वगैरे शिजवून घेतली त्यांनी आणि गुळ वगैरे कालून पुरण परतून वगैरे घेतलं. आणि मग ते ना मला पुरण बारीक करायचं काम माझ्याकडे दिलं. आणि आपल्या आईच्या घरी कसं आहे माहितीये का, शेजारी घर आहे, त्यामुळे भरपूर आवाज येतो. आणि बघा 2 किलो डाळीचं पुरण होतं. आणि हे बघा इथं समोर ना आपलं पुढचं घर आहे ना पत्र्याचं, तिथं आहे ना अशी विटाची चूल मांडली. मस्त हे मोठं लाकूड आणलं, लाकूड घातलं. आणि हे जे आहे ना असं खापर असतं बघा, याच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे खापर असतात. आणि इथं आई ना जे गहू याच्यासाठी ना खास वेगळे गहू असतात बरं का. जे मांड्याचे गहू असतात ना ते वेगळे असतात, आपले खायचे गहू वेगळे असतात. तर ते मांड्याचे गहू दळून आणले, ते तुम्हाला दाखवलं मी, कापड लावून चाळून घेतलं. आणि ह्या पद्धतीने ना त्याचे लोळे भरावे लागतात. आणि ते लोळे सुद्धा ना आतून आहे ना पूर्ण भरलेले पाहिजे, असे रिकामे नकोय म्हणून. तर ती त्यांची एक पद्धत असते ती लोळे भरण्याची सुद्धा. इथं सगळी तयारी झाली, चूल वगैरे पेटली आणि आई लागली लाटायला. बघा असं एवढं मोठं ताट आहे ना आईचं. हे आता तुम्हाला व्हिडिओ लांबून घेतलेला त्याच्यामुळे छोटं दिसत असणार आहे. एवढं मोठं ताट भरून आहे ना हा मांडा असं मस्त लाटला तिनं. आणि वहिनी बघा हातावरती कसं करीत आहे. ही एक ती पद्धत आहे. आणि मेन म्हणजे असं हातावर घेणं. सगळ्यात शेवटी मी सुद्धा एक मांडा केलेला आहे, मला कसं जमला कसं नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि शेवटपर्यंत बनवून व्हिडिओ खूप छान आहे. तर आहे ना ह्या मांड्याच्या स्वयंपाकाला ना खूप मेहनत लागते बरं का. आणि हा पहिला मांडा आहे ना जरा थोडा तुटला होता त्यांच्याकडनं करताना. आणि मांडे करता करता बघा संध्याकाळ झाली आणि शेवटच्या मांड्याला मी लागले करायला. तर मांडा करायला नाही लागले मी,
मी ना त्यांना मांड्याचा स्वयंपाक करीपर्यंत ना मी घरामध्ये चकुल्या केल्या होत्या आम्हाला सगळ्याला खायला. आणि मग उरलेलं पीठ होतं ना, तर मग मी काय म्हणलं, आता तव्यावर घरात गॅसवरती भाजीपेक्षा आहे ना, इथं खापरावर आहे ना आपण मस्त तंदुरी रोटी सारखं आहे ना, खापरावर भाजू, काही चपात्या आहारावर भाजू. म्हणून मी बाहेर आले, म्हणले मी पण शिकते मांड करायला. तर मला वहिनी सांगत आहेत कसा करायचा कसा नाही. मी हातावर हे असं घेते, मला काही घ्यायला जमत नाही. पण त्यांना ती सवय झालेली, तसं नाही का, मांडा घ्यायची हातावर, बरोबर फुटत नाही, तुटत नाही, काही नाही. आपण चपाती हातावर जरी घेतली तर लगेच तुटून निघन, तसं त्यांचं नाही. आणि त्या मला सांगते असं करा तसं करा, तरी मला काही जमत नाही. मी आपलं वेगच करते, असं होतं आपल्याला, कारण आपल्याला माहित नसल्यामुळं. आणि बघा, लहानची मोठी मी तर होऊन सुद्धा मला मांडा काही येत नाहीये. आणि मला ती आयती खायची सवय लागलेली, आईनं पहिल्यापासून कधी म्हणजे असं नाही का वरचे कामं करायचे, हे असे कामं मी काही केले नाही. ते लोळे वगैरे भरायचं काम मी पहिलं करायचे, आई हे करायची. आणि मी तिला म्हणायचे मला काही शिकायचं नाही बाई मांडा बिंडा काही बनवायला, तुझं तू बनव. मी ना मांडा करायच्या आधी मला वहिनी म्हणे का तुम्ही ना अगोदर आहे ना असं चपातीचा मांडा बनवा, कारण आहे ना चपाती हातात घ्यायला शिका, नाहीतर काय व्हायचं सगळं पूर्णाचं आणि त्याचा नाश व्हायचा. चपाती आधी घेता आली ना हातावर तर प्रॅक्टिस होईल तुमची. तीच मला घेता आली नाही, तर मांडा कधी घेता यायचा. आणि मग लाटलेली ती तुटलेली चपाती ना पुन्हा लाटून घेतली ना आम्ही ह्या पद्धतीने ना, चपात्या काही खापरावरती भाजल्या. आणि खापरावर चपाती अशी एवढी खास भाजत नाही, जसा मांडा भाजतो तशी. आणि नंतर मग म्हणलं चला, सगळं झाल्याच्या नंतर इकडे तिकडे वहिनी ते खापर झाकून ठेवलं, कारण त्याला हवा लागली ना तर ते तडा जातो म्हणतात असं. तर मग मी इथं ना आता म्हणलं इतका मस्त आहार पडलेला होता ना, मग म्हणलं चला मस्त आपण आहे ना पापड भाजूया. तर ना इतके भावाच्या पोराने इतके पापड घेऊन आला ना, मग म्हणलं आता त्याला म्हणलं अरे थोडेच ठेव. तरी पण त्याने नंतर घेऊन आला आणि तेवढे मोठे जवळजवळ डबाभर पापड आहे ना आम्ही का भाजले. इतकी गरमी आणि इतकं ऊन होतं ना, भर उन्हाळ्यातच आमचं हे मांड्याचा स्वयंपाक हे सगळं चालू ना, पर अवतार तर बघा कसं झालेलं आहे. गावाकडे गेलं ना तर असंच होतं बघा. संध्याकाळी आम्ही खूप दमलो, मग काही व्हिडिओ वगैरे काहीच घेतला नाही. मग दुसऱ्या दिवशी आईनं मग भाकरी वगैरे केल्या, काही वहिनीने चपात्या केल्या, भजीची आमटी केली, म्हणजे भजे तळून त्याची काळ्या मसाल्याची अशी आमटी केली. आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो. काही आधी झालं, काही नंतर बसले. ह्या भावाचं पोरगे दिदी म्हणून बघ कसं करतो हा. आणि त्यांची चेष्टा मस्करी चालू असून त्याला दाखवतो, नाही व्हिडिओत येत ना, मग त्याला दाखव असं करतात. आणि नंतर काही वहिनी म्हटलं आपण आहे ना हरभऱ्याची फोड मिरचीची भाजी करू. जे हरभरा तिने रानातून खुडून आणलेला होता ना त्याची भाजी. आणि असं पद्धतीने आम्ही जेवायला बसलो आणि सगळे एकत्र जेवायची मजाच खरंच वेगळी असते. आणि लहानपणी आम्ही असं जेवायचो आणि जेवताना नेहमी कांदा वगैरे असं जेवायला राहायचंच. आणि बघा भजीची आमटी तर इतकी भारी झालेली आहे. आणि हा जो पासारा बाहेर दिसतोय ना तो सगळा आमचा पासारा आहे बरं का. आलेले कपडे बिपडे आमचे सगळे तसेच आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता जेवण वगैरे झाले, संध्याकाळी थोडस म्हणलं चला फेरफटका मारूया. दिवसभर घरामध्ये बसून बसून इतकी गरमी होती ना, आणि इतकं म्हणजे असं दमट वातावरण. आणि सायंकाळच्या टायमाला बघा गावाकडे कसं दिसतंय. आणि थोडस पावसाचं वातावरण झालं होतं, इतकी हवा चालू होती. मग मी दीदीला म्हणलं आपण ना थोडं वरती जाऊ आणि मस्त छान फिरून येऊ आणि बघू कसं दिसतं कसं नाही. आणि वरती गेलं ना इतकं डोळ्याला असं भारी वाटलं ना, इतके छान छान झाडं वगैरे पाहून मस्त वाटलं. मग मी दीदीला म्हणलं आपण छान असं इथं व्हिडिओ घे, किती भारी दिसत आहे ना. आणि तुम्हाला सुद्धा बघा किती छान वाटत असणार आहे. आणि संध्याकाळच्या टायमाला ना तुम्हाला सांगते, माझं भाऊन ते ना इथं वरती टेरेस वरती झोपतात. कारण आहे ना खूप भारी वाटते इथं झोपल्यावर, कारण वरती आकाश मोकळं, आवाज नाही काहीच नाही, एकदम शांतता. आणि असं कोणाला आवडतं नाही ती सांगा. आणि तुमचं गाव कसं आहे ते सुद्धा सांगा. हे भरपूर मोठं गाव आहे. आणि आईच्या कडाने थोडीशी शेती वगैरे पण आहे. आईच्या घराजवळ भरपूर झाडं पण आहेत. त्यामुळं खूपच छान वाटतं आणि मन पण असं रमून जातं. आणि गावाकडे जर गेलं ना तर असं वाटतं आपलं आयुष्य जे आहे ना तो जास्त झालं, आणि शहरात आलं ना तर असं वाटतं आपलं आयुष्य छोटं झालं. लईच भारी वाटतं ते झाड बघा, चिंचाचं. हा मग ते पाण्याची चिंच आहे ना, इलायती चिंच मग त्याला. ते लई छान लागत आहे खायला. आहे ना चिंच.
मी दाखवते झूम करून त्या चिंच फरक कुठे गेले मग ते आहे एकदम हे रे